सगळ्यांना विनंती आहे माझी, आपण सगळ्यांनी आता बसून घ्या, कारण आमची बाहेर बरेच लोक सगळे महिला. महाराष्ट्राची वाघिणी सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्राची वाघिणी उपस्थितांना विनंती आहे, खाली बसायचं, सगळ्यांनी खाली बसायचं, उभं कोणी राहायचं नाही. काही सेकंदांचं या वाड्या वस्त्या तांड्यावरील अभूतपूर्व अशा जनसैलाबाच्या वतीनं त्यासाहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मंचावरती त्यासाहेबांच्या आगमनानंतर अतिरिक्त कुणी येणार नाही. सगळ्यांना विनंती, खाली बसून घ्या. स्टेजच्या उजव्या डाव्या बाजूला कुणी उभं राहू नका. हात सगळ्यांनी वरती करायचे, हात आपले सगळ्यांनी वरती करायचे तसे. आणि त्यासाहेबांचं महाराष्ट्राची वाघिणी पंकजा त्यासाहेबांच्या ठिकाणी स्वागत आहे. लोकनेते आदरणीय पंकजा त्यासाहेबांचं आपण सर्वजण एकदा सर्वजण आपण टाळ्यांचा गजर त्यासाहेबांसाठी करूयात आणि महाराष्ट्राच्या या वाघिणीचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं. आमदार नमिताताई मुंदडा यांचा सत्कार नांदूर घाटचे माजी सरपंच पांडुरंग चांगण, तसंच नांदूर घाटचे माजी उपसरपंच सुनील जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचा सत्कार करावा. त्यासाहेबांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे. मी या ठिकाणी हात जोडतो सगळ्यांना, त्या माणसासाठी मला तुम्ही हात जोडून विनंती आहे. सगळ्या ताईंना बघायला आले, आपणही पाहिला मला दिसतोय. याचा अर्थ 4 जूनला आपल्याला सांगायची गरज नाहीये. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या प्रचारासाठी या ठिकाणी आपल्याला गोपीनाथरावजी मुंडे या भागाचे आमदार नमिताताई मुंडडा आणि मी सगळ्या व्यासपीठाची हात जोडून माफी मागतो. सगळ्यांचे जर नाव घ्यायचं म्हणलं तर मग वेळ लागेल. मला सगळ्यांची परवानगी भाषण सुरू करायला. तर व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले 72 मतदार बंधू आणि बहिणींनो, येणाऱ्या 13 तारखेला या ठिकाणी ज्यांना महाराष्ट्राची वाघीण म्हणून ओळखलं जातं, ज्यांना विकासाचं या ठिकाणी एक गंगा आणणारं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, त्याच्या सर्वांच्या नेत्या पंकजाताई साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त 40-45 मिनिटच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला विकासाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी सांगायची आवश्यकता आहे असं वाटत नाही, कारण 14 ते 19 या काळामध्ये पंकजाताई साहेब पालकमंत्री असताना आपण सर्वांनी बघितलंय की आपल्या या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जर कोणी केलं तर त्या पंकजा मुंडे यांनी केलंय. आणि मी एवढीच विनंती करणार आहे, उमेदवाराची तुलना करा, उमेदवार त्या ठिकाणी कोण कोणत्या पद्धतीचा हे बघा. हे सगळ्यांना दिसत असताना सुद्धा विरोधक कुठल्याही थराला जाऊन कसाही प्रचार करतायत, पण त्यांच्या भूल थपाला बळी पडू नका. व्यासपीठावर बघा, सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी पंकजाताईंना आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. या ठिकाणी मी 1 मिनिटामध्ये सांगतो, विरोधी पक्षाचे उमेदवार नांदूर घाटमध्ये आले आणि नांदूर घाटमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आता कुठल्या तरी विकासाच्या विषयावर चर्चा करतील, काही बोलतील. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, शेजारी बसणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, 40 कार्यकर्ते आजूबाजूला बसलेले होते, त्यांना सांगितलं 15 वर्षापूर्वीचं नांदूर बघण्याची माझी इच्छा आहे म्हणले. ऐकलं का काय म्हणलो मी? माता माऊल्यांना 15 वर्षापूर्वी तुम्हाला या बाजारात चालता येत होतं का? हात वरून सांगा, हात वर करून ताईला सांगा, चालता येत होतं का? मग 15 वर्षापूर्वीचं नांदूर बघण्याचा इंटरेस्ट एवढा काय वाढला? या गावामध्ये चप्पल घालून सुद्धा चालता येत नव्हतं.
नव्हतं, इतकी नाल्या घाण ही 15 वर्षापूर्वी या ठिकाणी होती. आज मी या ठिकाणी उभं राहून सांगतो, नांदूरच्या पूर्ण गडीला वेळा मारून आल्यानंतर नकाला चिखल जर लागला तर मी त्या ठिकाणी दोषी आहे. हे खरं आहे का खोटं आहे? तुम्ही हातवर करून सांगा. आणि विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणले 15 वर्षापूर्वीचं नांदूर बघण्याची इच्छा आहे, आणि नंतर पुन्हा 22 वर्षापूर्वी भाजपला इथं मतच पडत नव्हते. आणि भाजपला ज्या पद्धतीनं मत तसं, अरे भाजपला मत आज नाही, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून या ठिकाणच्या जनतेनं त्यांच्यावर प्रेम केलंय, हे तुम्ही विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीत पंकजाताई ज्या उमेदवाराला सांगतील की हा उमेदवार मी उभा केलाय, त्या उमेदवाराला तुम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत आशीर्वाद देत आलात. आणि यापुढेही पंकजाताई सांगतील त्याच उमेदवाराला, पंकजाताईंनाच या ठिकाणी आपण आशीर्वाद देऊन 4 जूनला विजयाची संकल्प, या विजयाची सभा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. मी या ठिकाणी जास्त वेळ बोलणार नाही, कारण बराच वेळ झालाय. या ठिकाणी सर्वांना आपल्या ताईंचं बोलणं ऐकायचंय. या ठिकाणी राजेगावच्या 33 केव्हीचं सबस्टेशन स्वतःच्या कारखान्याला पळवणारा कोण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी भेटणार. राजेगावला होली ह्या गावच्या लोकांनी ओळखा आणि त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहू नका, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि वेळेचं बंधन असल्यामुळे बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, पण आज ती मी या ठिकाणी बोलत नाही. मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि शांत चित्तानं सगळा कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महायुतीचे अधिकृत उमेदवार मध्ये होत आहे. आपला वेळेचा अभाव असल्याने मी सगळ्यांचं नावं घेत नाही. सन्मान्य व्यासपीठ असं म्हणते. आपल्या ताई ह्या निवडून येणार आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेमध्ये 500च्या वर 550च्या वर खासदार आहेत, पण या सर्व खासदारांच्या मध्ये आपल्या उमेदवार पहिल्या रांगेत बसणार आहे का मागच्या रांगेत बसणार आहेत? पहिल्या रांगेत बसणार आहे. आणि पहिल्या रांगेत बसणारा माणूस हा मंत्री असतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि ताई आज या मंचावरून मी अनेक सभा घेतल्या. या मंचावरून मी संतोष यांनी आमच्या बरोबर नव्हते, पण तरीही मला वाटतं हातून मुंडे साहेबांचंच काम करत होते. 2014ला मी प्रचार केला आणि 2019ला 14च्या बाय इलेक्शनला मी प्रचार केला. इथे येऊन मी नेहमी दुसऱ्या कुणासाठी, म्हणजे माझ्या पित्यासाठी, प्रीतमताईसाठी, जिल्हा परिषदला संतोषसाठी मत मागितले. आज पहिल्यांदा नांदूर गाठलं, पहिल्यांदा परळी सोडून या जिल्ह्यामधल्या नागरिकाला मी स्वतःसाठी काहीतरी मागत आहे. मला तुमचं कर्ज पाहिजे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की मी एक अर्ज दाखल केला आहे 24 तारखेला की मला या बीड जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज मिळावं. ते कर्ज असेल तुम्ही दिलेल्या मतांचं, आणि त्याची परतफेड मी प्रचंड विकास करून करणार आहे. माझा विकास तुम्हाला सांगायची गरज आहे का? मी उमेदवार म्हणून जेव्हा जाहीर झाले तेव्हा तुमच्या पैकी कुणाला असं वाटलं का हे ताई उमेदवार व्हायला नाही पाहिजे होत्या, उमेदवार होण्याच्या पात्रतेच्या नाही, असं कुणाला वाटलं? इकडे कुणाला वाटलं का? नाही तर वाटायचं उगाच सभा आवरून मुळात उलटे करणार आहेत. तिकडं वाटलं का कुणाला? दुकानामध्ये वरून लांबून ऐकणाऱ्यांना तरी मनातल्या मनात की पंकजाताई काही लायक उमेदवारच नाही, असं वाटलं का रे बाबांनो? पंकजाताईंनी या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही असं कुणाला वाटलं का? ज्याला मला मत द्यावं वाटत नाही ते सुद्धा म्हणते की पंकजाताईने खूप काम केलंय, खूप विकास केलाय. आणि मग मत का नाही द्यायचे? का मत द्यायचे नाही? आता हे मत म्हणजे विकासाला मत आहे हे वेगळं सिद्ध करायची गरज नाही. मी 5 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड विकासाने केलेली आहे.
त्या नांदूरघाटमध्ये मी अनेक वर्ष येते. आज ही नांदूरघाटची परिस्थिती आहे. बाजार होता इथे, एकदम कचरा होता. आठवते ते ओटे बिटे बांधून बाजार पलीकडे आपण बांधलाय, ते झाडं लावलेत, हे असं काहीच नव्हतं, नुसता कचरा होता. मी पहिल्यांदा आले तेव्हा हे जिल्हा परिषद ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून निधी दिलाय. हे नांदूरला यायला आता मी निघाले होते, कुठल्या गावात निघाला पण पिंपळवंडीवरनं आले आम्ही. कुठं खड्डा नाही हो रस्त्यात. एक थोडा पॅच होता जिथं रस्त्याचं काम चालू होतं म्हणून खोदलेलं होतं. जे 110-120च्या स्पीडने आमची गाडी पळाली, तिकडंच येऊन ब्रेक लावला मी. ते लोक बघून कुठंच पोटातलं पाणी हल्लं नाही. हे टाईम नाही दिलं, हे रस्ते कुणी दिले सांगा, कुणी दिले? नॅशनल हायवे कुणी दिले? रेल्वे कुणी दिली? मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कोणी दिला? 25-15 कोणी दिला? आणि विमा किती विमा, बक्कल विमा आठवते का? तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट मध्ये एवढा विमा पडत होता. एक म्हातारा माणूस मला म्हणला, अवताई माझं आयुष्य गेलं पण मला एवढं पीक सुद्धा कधी घेता आलं नाही, एवढा विमा तुम्ही दिलाय, तुम्ही आमची काळजी घेतली, मला माझा भावच वाढलाय. शेत माझ्या नावावर, विमा माझ्या नावावर येतो, लेख मला लय चांगलं वागायचं तुमच्या मनात. हे मला एका म्हाताऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. मला आता आहे का विमा? आता आहे का विमा? खुर्चीवर बसणारे शेतकरी दिसायलेत की टोपी घातलेले, गमचे घेतलेले, आहे का विमा? का नाही? तुम्हाला कसला विमा? तुम्ही शेती करतात का रे? शेती करतात तुम्ही? पंधरावी शिकून शेती करतो, चांगली गोष्ट आहे. हा काय वागी नाही? बरं, मला एकाने सांगितलं, बरं 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 हळू, मला एकाने सांगितलं, ताई तुम्ही मुंडे साहेबांपेक्षा जास्त विकास केला. मी म्हणलं आता मी स्वर्गात गेल्यावर माझ्या बापाला कौतुक वाटेल रे. मग ते म्हणले, पण ताई तुम्ही खूप कस काय एवढा विकास केला, दिसतो डोळ्याला. नाही तर पहिले एकट्या पळवणं, बिलं उचलणं, खोटे पैसे खाणं हे फार प्रकार होते जिल्हा परिषद. मी म्हणलं वाघीण म्हणले, हे म्हणून आठवलं. म्हणजे वाघीण असती, वाघ शिकार करून खाऊन पिऊन निघून जातो, कोणी कुत्रे खाते, पण वाघीण तसं करत नाही. वाघीण शिकार करून आधी बछड्यांची वाट बघते. आपले बछडे, आपले छावे त्यांनी खाल्लं, मग तिथे शिकार सोडून देते. तसं माझ्या या शेतकऱ्यांसाठी मला विमा आणायचा आहे, शेतकऱ्यांसाठी अनुदान आणायचंय. त्याच्यात जर 1 रुपया कोणी घेतला तर त्याला माफी कधीच नाही, हे त्याला माहित होतं म्हणून चांगलं काम. हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अहो आमच्याकडे गावामध्ये काय परिस्थिती होती? आम्ही जेव्हा लोकसभा लढलो 2014, किती वाईट परिस्थिती होती. 4 जून हा 4 जून काळा दिवस झाला आपल्यासाठी. त्या दिवशी हा निकाल आहे. आनंद आहे का, दुःख आहे, उत्साह आहे का, भीती वाटते, मला नाही सांगता येणार. पण एवढंच सांगते, दूधही आपल्याला पोळलंय, टाकही फुंकून पितो माणूस दूध पोळल्यानंतर. तुमचं इथं पक्क आहे, तुम्ही मदत देणार आहे, मग जा आजूबाजूच्या गावांनी, जा आजूबाजूच्या सर्कलला, जा काम करा. सगळ्या समाजाचा, धर्माचा, जातीचा आणि सांगा की विकासाला मतदान म्हणजे पंकजाला मतदान, आणि पंकजाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची 7 तारखेला सभा आहे. या 7 तारखेला सभा प्रधानमंत्रींना मी मागीन ना, हक्काने मागीन ना. मी अरे मोदीजी म्हणलं तर ते मला ओळखत ना नावानी. मी त्यांना सांगेन, तुम्ही बाकी काही करा नाही तर नाही करा, माझ्या या जिल्ह्यासाठी 3 गोष्टी करा. 3 गोष्टी. एक म्हणजे जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करा. मी केलं तुमच्या इथे एवढे भंडारे, आंबेवाडी वगैरे या सगळ्या गावामध्ये. अरे अजून टँकर लागत नाही, एवढा उन्हाळा झाला तरी इतकी परिस्थिती. 50 बंधारे केले, 50. जेवढं मागेल जेवढं
जेवढं जोळी फाट्यापर्यंत दिलं, आज मी त्यांना सांगणार आहे की कायमचा माझ्या जिल्ह्यातला दुष्काळ निघून जाईल अशा प्रकारचं काम करा. एवढ्यासाठी मला 5 वर्ष पाहिजे. मी मोदीजींना म्हणणार आहे, माझे माणसं उस्तोडाला जातात, हे गरीब पोरं उस्तोडाला जातात, सगळं गावच्या गाव रिकाम होतंय, नुसते म्हातारे लेकरं राहतात. असं जीवन कोण जगते? माझ्या उस्तोडणाऱ्यांसाठी मला करायचं होतं. स्पष्टच सांगते, मला जबाबदारी दिली नाही, श्रेय मिळेल मला म्हणून मला जबाबदारी दिली नाही. 5 वर्ष मी मंत्री होते, म्हणायचे मला उस्तोड कामगारांचं ते बघू द्या, ते दुसऱ्यालाच महामंडळ, दुसऱ्याच खात्याला तो जबाबदारी, झालाच नाही ते काम. मग तुम्ही पडले. तर मला एवढ्यासाठी 5 वर्ष पाहिजे की या ऊसतोड कामगारांना बाहेर जायला लागू नये. जिथे जास्तीत जास्त ऊसतोड कामगार आहेत तिथे 10,000 तरुणांना रोजगार देणारा एक मोठा प्रकल्प तिथे व्हावा. असे 2-3 प्रकल्प जर झाले तर माझ्या या जिल्ह्यातल्या तरुणाला बाहेर जायची गरज नाही, वनवन करायची गरज नाही पडणार. हे एक माझं काम आहे. आणि तिसरं, माझ्याकडे रोज लोक भेटायला येतात. मला 100 लोक भेटले त्यातले 10 पेशंट असतात. त्या 10 मधले किमान 3-4 कॅन्सर झालेला असतो, कुणाची किडनी फेल आहे, कुणाला ऑपरेशन आहे, परवडत नाही, जमीन विकतात, दागिने विकतात, कर्ज करून ठेवतात आणि तरी जीव वाचवता येतो. माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांचा जीव वाचावा, बीड जिल्ह्याचाच इलाज व्हावा म्हणून इथे मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सरच्या केअरचं हॉस्पिटल इथे झालं पाहिजे. जसं बार्शीला, जसं लातूर संघाने केलेलं आहे, असं जर हॉस्पिटल इथे झालं आणि त्याला जर चॅरिटेबल ट्रस्ट जोडला तर मला वाटतं की माझ्या जिल्ह्यातला माणूस इलाजा वाचून आणि पैसा वाचून मरणार नाही. ही माझी गरज वाटते ना, ही माझी गरज वाटते. मी त्याच्यासाठी माझी जमीन सुद्धा दान करायला तयार आहे की ज्याच्यावर तुम्ही हॉस्पिटल बांधा. मला या जिल्ह्याचा विकास करण्याची संधी होती, पण मला आधी त्या विकासाची सुरुवात करण्यासाठी पाया मजबूत करायचा होता. पाया, मला सांगा, पाया मजबूत नसेल तर इमारत टिकेल का? मी जिल्ह्यात सगळ्यांना, कुणालाही मी भेटले मोठ्या उद्योगपतीला आणि त्यांना म्हणलं मला या जिल्ह्यात उद्योग द्या. ते म्हणते तुमच्या जिल्ह्यात रेल्वेच नाही, हायवे नाही, रस्ते नाही, पाणी नाही, कसा द्यायचा उद्योग? म्हणून 5 वर्ष नॅशनल हायवे, स्टेट हायवे, रस्ते बांधले आणि रेल्वे अमळनेरपर्यंत आता रोज येते. पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये परळीपर्यंत रेल्वे येईल आणि वंदे भारत ट्रेन आपल्याकडून धावण्यासाठी मी मोदींना विनंती करेन. आणि हे झाल्यानंतर आता उद्योग म्हणू शकत नाही की तुमच्याकडे रेल्वे नाही, रूळ नाही आणि कसं यायचं. आता उद्योगपती इथे येऊ शकतील. मोदीजींनी आग्रह केला तर कोणी नाही म्हणू शकणार नाही. मी एवढीच विनंती करीन की या भागातल्या विकासाला ही दिशा द्या. ह्याच्यासाठी मला 5 वर्ष द्या, ह्याच्या पलीकडे काही नाही. आता हे 5 वर्ष मागणं गुन्हा आहे. 22-25 वर्ष राजकारणात काम करणाऱ्या लोकांचा जनतेचा असणारा संपर्क गुन्हा आहे. मग आता राजकारण कशामुळे हे काळी कलाटणी घेत आहे? काय परिस्थिती आहे राजकारणात? कोण कशासाठी मतदान करते? अरे तुम्हाला जेवढा अनुभव असेल समोरच्या उमेदवाराला या देशात कुणालाच नसेल. या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यांनी पाहिलेलं आहे काय काम करतात ते. मला त्यांना टीका नाही करायची, ते काय फार फरक येत असं माझं म्हणणं नाही, पण तरी उगाच बुद्धिभेद आणि फुकटच माणसाला मत नसले पाहिजे तरी देतात, अशी परिस्थिती. बुद्धिभेद, मुसलमानांना म्हणायचं अरे बापरे भाजप से डरो, भाजप से डरो, पंकजा मुंडे को मतदान करेंगे तो कुछ खैर नाही. अरे काय झालं? 10 वर्षात कोणत्या मुस्लिम बांधवाच्या केसाला तरी धक्का लागला? कायदे झाले, कसले कायदे? अरे ते कायदे आपल्या बॉर्डरला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. बॉर्डर सुरक्षित राहायचे नाही देशाच्या. आपल्या देशामध्ये इलिगल इमिग्रंट यावे, बाहेरचे लोक येऊन राहावे, त्यांनी देशाची सुरक्षा धोक्यात यावी, त्याच्यासाठी कायदे नाही करायचे. त्याच्यामध्ये कुणाला धोका आहे? ज्यांचे इथे बाप होते, इथे आजोबा होते, इथे पंजोबा होते, त्यांना इथून कोणीच हलवणार नाही. त्यांच्यापैकी कोणी बांगलादेशहून आले का घाबरायला? हे बॉर्डरसाठीच्या घुसपैठियांसाठी निर्णय आहे. आणि हेच निर्णय फक्त बांगलादेशीसाठी नाही, मुस्लिमांसाठी नाही, उत्तर पूर्वाकडून काही आपल्याकडे येतात बाहेरच्या छोट्या छोट्या देशातून लोक, त्यांनाही हाच नियम आहे ना.
हे चुकीच्या पद्धतीने प्रचार करतात. अशा प्रचाराला मुस्लिम बांधवांनी बळी पडता कामा नये. मग दुसरा प्रचार करतील जातीचा. आता प्रचार कोणी करू शकत नाही जातीचा, पण पद्धत तीच चालली. बोलतंय कोणी, नाही बोलतंय कोणी, कोणी सोशल मीडियाचा वापर करतंय, कोणी युट्यूबचा वापर करतंय. पण हे राजकारण बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी योग्य नाही. सगळा विकास स्वतःच्या जिल्ह्यात, सगळा सत्ता स्वतःच्या घरात ठेवणारे माझ्या जिल्ह्यात जातीपातीच्या भिंती उभारतात दर निवडणुकीला आणि पुन्हा 5 वर्ष ढुंकून देखील बघत नाही. त्यांना या जिल्ह्याची जनता थारा देणार नाही हा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना अत्यंत नम्रपणे आवाहन करते की येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा. प्रचंड. कशामुळे मी प्रचंड मतं मागते? देश बघायला हो निवडणुकीकडे. देश बघतोय काय व्हायलंय. अरे काय पंकजाताईचं काय चाललंय, पंकजाताईचं काय चाललंय, काय चाललंय तुम्हीच सांगा काय चाललंय. हे जे इथं बसले तर मला बघायला तर आले नाही. काय मला बघण्यासारखं? मी काय सिनेमात काम करत नाही, मी कोणी मोठी कलाकार नाही, मी कोणी संत महंत नाही. मला बघायला कशाला आलो? एवढी गर्दी सभेला झालीये. आम्ही विचार करतो 1000 येणार असतील तर लोक 2000 येतात. आम्ही विचार करतो 4000 येतात, 8000 येतात. ती केवढी मोठी गर्दी आहे. या गर्दी मधले लोक मला ऐकायला तर आलात ना, ऐकायला तर आलात. काय कोणतरी पंकजाताईंना अडवलं. अरे काय जाऊ दे, लहान लहान लेकरे. माझ्या लेकराचे वय आता 22 वर्ष झाले. या राजकारणात प्रत्येक मतदाराला, बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला माझ्या माऊलीच्या नजरेने मी बघत असते. विकास करताना माऊलीची नजर कधीच कुणाला कमी करत नसते. मी त्याच माऊलीच्या नजरेने तुमच्याकडे बघते आणि तुमचा विकास करते. माझ्या आभार दौऱ्यात मी म्हणायचे गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. की तुम्ही माझी मायभूमी आहात. हा जिल्हा या मातीत कर्मभूमी आहे, माझी ही जन्मभूमी आहे. या मातीतच माझे वडील मिसळले आहेत आणि त्यांचे संस्कार माझ्या आणि तुमच्या रक्तात मिसळलेले आहेत. का मतदान करणार नाही या जिल्ह्याचे लोक? मी या जिल्ह्याला जिंकवण्यासाठी निवडणूक लढते आणि जिल्ह्याला हरवण्यासाठी समोरची पार्टी निवडणूक लढते. ही निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध नाहीच. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा विकास विरुद्ध बीड जिल्हा भकास ही निवडणूक आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी म्हणजे आता आपल्यावरची राष्ट्रवादी नाही ना का, दुसरी. आता काय किती वाजले माहित नाही, घड्याळ आपल्या बरोबर ते, चिंता करू नका. पण ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी नाही. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा विकास विरुद्ध बीड जिल्ह्यातल्या चुकीच्या गोष्टींना खतपाणी देणाऱ्या शक्तींच्या विरुद्ध आहे. माझ्या गावात काही लोक जातात, गावात 30 मत आहेत, 40 मत आहेत, सगळे बसते चौकात. पंकजाताईला नाही का? कारण काहीच सांगता येत नाही. पंकजाताईने काम केलं का? हो. विमा दिला का? हो. तो विकास केला का? हो. पण तरी नाही. एक तरुण मला काही जातीसाठी माती खायची. मी माती कशाला खायची? माती का खा, गुलाबजामुन खा, मोदक खा, पुरणपोळी खा. माती कशाला खाता? तुम्हीच म्हणता माती आहे, तुम्हीच खाता. माझ्यासाठी तुम्ही मतदान करणं म्हणजे बीड जिल्ह्याच्या मातीसाठी. जातीसाठी माती खाण्यापेक्षा मातीसाठी जाती विसरून जा रे. मातीसाठी जाती विसरून जा. काही नको, माय काही नको. तुमच्या सुना इथे सगळ्या पोरी बसल्यात बघा, बांगड्या पाटल्या गळ्यात कानातले दागिने घालून बसल्या. माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. मला स्वतःसाठी काहीच नकोय. मला दागिने घालायचे नाहीत, मला मिरवायचं नाही, मला गाड्या नको, मला बंगले नको, मला कुठलाही विलास नको. मला फक्त पाहिजे तो विकास माझ्या लोकांसाठी. अरे उत्तर कामगारांनी माझ्यासाठी 11 कोटी जमवले. कुणाला नशीब लागलंय हे? कुणाला? माझ्या कारखान्यावर रेडगलावर ह्या लेकरांनी 11 कोटी जमवले माझ्यासाठी. माझ्या आईला मी सांगितलं बेटा
तुझ्या आधी माझ्यावर त्यांचा अधिकार आहे. खरंच रे, एवढं माया एवढं प्रेम कुणालाच राजकारणात मिळालेलं नाही. पण धोका होऊ देऊ नका, धोका होऊ देऊ नका. त्याचे पाहुणे त्याच्याकडे, त्याचे सोयरे त्याच्याकडे नाही. तुम्ही जा, तुमची निवडणूक आहे, पाया पडा लोकांच्या, बोला त्यांच्याशी, मान अपमान करा, संघर्ष करा, स्पष्ट सांगा. कारण पुन्हा पण निवडणुका येणार आहेत, पुढच्या जिल्हा परिषद येणार आहेत, विधानसभा येणार आहेत. असं चालणार नाही. या बीड जिल्ह्याचं जे सोशल फॅब्रिक आहे, जे सामाजिक समीकरण आहे, हे बिघडवण्याचा अधिकार कुणाला नाही. जी काय लढाई आहे ती लढाई लढत लढत सुद्धा विकासाला बाजूला सोडता येणार नाही. मोदीजी येणार आहेत. काय मोदीजी सांगा बरं. आपण म्हणतो आपल्याला हे नाही ते नाही ते नाही. त्यांच्या बापाची 2 एकर तर जमीन आहे का? 1 एकर तर जमीन आहे का? एक चहाची टपरी एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती ना, तरी झाला देशाचा प्रधानमंत्री हा माणूस. बघा बघा, गरिबांसाठी मला माहिती सोयाबीनचा विषय आहे, सोडलेले शेतकऱ्याला सोयाबीन तसाच ठेवलाय. कांद्याचा विषय आहे मान्य, कापसाचा विषय आहे मान्य. मग ते मांडणार कोण रे? मांडणार कोण? शेवटच्या रांगेत बसणाऱ्याला ऐकणार कोण? मी जाऊन समोर बसून हात आपटून मांडेन. गोपीनाथ मुंडेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता 86 साली. मी मागेन त्या सोयाबीनचा न्याय करा. मी मागेन मोदीजी, मी मागेन या कापसाला न्याय द्या, कांद्याला न्याय द्या, शेतकऱ्यांची बळीराजाची प्रतिनिधी मी मागेन. त्याच्यासाठी तिथे जायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, मी तुमच्यासाठी नेहमीच आहे. पदावर नसले तरी आहे, असले तरी आहे, पण पदावर असले तर फरक पडतो. कारण पंकजा मुंडे विकास करत नाही, पालकमंत्री पंकजा मुंडे विकास करते. ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे विकास करते. पंकजा मुंडे नुसती एकटी विकास करत नाही. आणि म्हणून माझ्या नावाच्या मागे काय लावलंय ह्याच्यावर तुम्हीच माझ्यावर प्रेम नाही, पण मला तुमची ओटी विकासाने भरण्यासाठी माझ्या नावाच्या मागे काहीतरी लावायचंय. सगळे म्हणतात काही मंत्री होणार वगैरे. मी म्हणत नाही रे बाबांना, मी म्हणत नाही. पण खासदार तर करा. खासदार जर केलं तर 5 वर्ष तुम्हाला पुन्हा लक्षात येईल की पंकजा ताईंनी जो विकास केलाय तो इतिहास करणार. माझ्या 13 तारखेला सर्वांना हात जोडून विनंती आहे. 13 तारखेला सकाळी उठून पहिले जाऊन मतदान केंद्रावर जा. मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याशिवाय चहा सुद्धा पिऊ नका. चहा सुद्धा, एवढं माझं म्हणणं आहे. तेवढं करा. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, मी त्याला कधीच पाठ दाखवली नाही. माझे बाबा एक वाक्य नेहमी म्हणायचे, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही चुकणार नाही, मी उठणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. मी जे केले ते चांगलं केलंय. आणि जे आपले सगळे आपलेच कार्यकर्ते, शल्य सारथ्य करू नका, कृष्ण सारथ्य करा. कृष्ण सारथ्य फरक कळते का? भागवत ऐकतात रोज उठून. शल्य करण्यासारख्या योद्ध्याचं, एवढ्या कर्तबगार योद्ध्याचं सारथ्य केलं, पण त्याला शब्दांनी टोचू मारलं. श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं तर त्याला मार्गदर्शन केलं. मी जरी योद्धा आहे तरी तुम्ही माझे सारथी आहे. तुम्ही माझ्या निघालेल्या धनुष्यातील प्रत्येक बाण आहे. तुम्ही माझा जीव की प्राण आहे. तुम्ही एवढंच करा, तुम्ही सकारात्मक बोला, तुम्ही तंबाख देऊन बोला, तुम्ही विश्वासाने बोला आणि आपल्या ताईसाठी रोज मत जोडा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.